तर आपण जी मशीन घेतली होती छोटी, त्या मशिनीनं हे ना 10 ते 15 मिनटामध्ये म्हणजे मेल कटिंग होतं. आता याला आम्ही रिश्वत दिली होती मी थोडी, की त्याला सांगितलं होतं तुझी केस कापून झालीत ना की मी तुला बाहेर सोडेल. त्याच्यामुळे तो शांत उभा राहता. पण रस्सी बांधायला लागत नाही, काही करायला लागत नाही किंवा काहीच नाही. फक्त एकदा भिजवायचं आणि चालू करायचं. बघा 0 कट मारलेला आहे. किती 5 मिनटं लागली, तर जास्तीत जास्त 5 मिनटं लागतात. आणि अशा प्रकारे प्राणी होतात. आणि ह्याची मागेच कापली होती, पण आज हा लय मूडमध्ये होता, मी पण लय मूडमध्ये होतो. त्याच्यामुळं मग म्हटलं चला ह्याची पण केस कापूया. आता त्याचं एकच मला सांगतो येतो की मला बाहेर सोडा. आता तू बोलला होतास त्याप्रमाणे, तर आता त्याला बाहेर नाही सोडायचं, कारण तो संध्याकाळी सोडू आपण. आता बघा रुसला आहे किती. इकडे या, काय झालं बघा. तुम्ही म्हणता ना माणसालाच माया असते, आहे ना मुख्य जनावराला पण. आणि मुख्य जनावराला पण नाद लय बेकार. हो हां. आज जो आपला राणा मेल आहे त्याला वॉश करायचं चाललेलं आहे. थोडासा म्हणजे घामाने चिकट झाल्यासारखं वाटते त्याच्यामुळं मी त्याला वॉश करायचं चाललं आहे. आणि त्याचं चाललं आहे की मला बाहेर सोड, वॉश वगैरे करू नको, तर बाहेर सोड. त्याच्यासाठी तो चाललेला आहे त्याची धडपड. आणि एकदा का वॉश केला तर तो एकदम रिफ्रेश होऊन राहतो, त्याच्यासाठी चाललेलं आहे सर्व. आणि वॉश केल्यानंतर जो काय म्हणजे चकाचक राहतो, त्याच्यासाठी आज त्याला वॉश करायचा विचार केलेला होता. आणि त्या पद्धतीनं त्याला वॉश करून एकदम म्हणजे ज्या पद्धतीत शेडमध्ये पाहिजे तो त्या पद्धतीनं वॉश करून ठेवायचं चाललेलं आहे. पण तो वॉश करताना काही शांत बसणार नाही, कारण त्याचा एकच प्रॉब्लेम असतो की मला बाहेर सोड, नंतर जे काय तुला करायचं ते कर, मला जरा फिरून येऊ दे, अशा पद्धतीने. आणि आज तो वॉश करण्याच्या म्हणजे नवीन ज्या आपण माद्या आणल्या होत्या त्या 2 माद्यांना आपण केस कटिंग करायचं होतं. त्याच्यामुळे आपण आज त्यांना केस कट करून आणि ह्या राणासाहेबाला आपल्या वॉश करायचं चाललं होतं. आणि असा तर खूप ॲग्रेसिव्ह आहे, पण जर काय त्याच्या म्हणजे केजमध्ये उभं राहिलं किंवा त्याला गोंजरला वगैरे किंवा काय, तर एकदम शांत उभा राहतो, अजिबात काय त्रास देत नाही. पण असं काय त्याचा मूड बिघडला म्हणजे काय करायला लागलं की तो एकदम हे होतो आणि जास्त ॲग्रेसिव्ह. म्हणजे तिकडे माद्या बसलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार त्याचं चाललेलं आहे की तू जे काय करायचं ते नंतर कर, पण मला बाहेर सोड थोडं 5-10 मिनटं. आणि त्याच्याप्रमाणे चाललेलं आहे. आणि धुवून झाल्यानंतर थोडंसं मन बदललं, म्हटलं चला रानाची परत हेअरस्टाईल करून टाकूया. आणि त्याच्यानुसार त्याची हेअरस्टाईल करायचं चाललं आहे. आणि बघा आता बघू शकता तुम्ही, केस कापायचे आहेत तर किती शांत उभं राहिलेलं आहे. एवढा ॲग्रेसिव्ह प्राणी जर काय अशा पद्धतीनं उभं राहत असेल, अजिबात म्हणजे तो हलणार नाही, डुलणार नाही, त्याला कुठे बांधला नाही किंवा काय नाही, अजिबात काय नाही, तरीसुद्धा शांत उभा राहिलेला आहे. आणि त्याला म्हणजे अशा प्रकारे तो एकदम शांत उभा राहतोच आपल्याकडे. पण त्याचे आज म्हणजे मला पण वाटलं धुतल्यानंतर चला आज उभा राहिला शांत, तर आपण थोडी केस पण कापू. आणि मग त्याच्यानुसार मग आज ह्याची केस पण कापून टाकण्यात आलीत. आणि एकदम गुलाबी त्याची जी काही स्किन आहे ती आपल्याला आता आतमध्ये दिसत आहे. पण केस कापताना कुठलाच प्राणी म्हणजे माझ्याकडे जी काय मेल फिमेल ज्या काही आहेत प्राणी, कुठलाच प्राणी म्हणजे केस कापताना त्यांना रस्सीने बांधणे किंवा काय करणे असली काही गरज लागत नाही. आता हा मेल जर बाहेर सोडायचा म्हटलं किंवा बाहेर काढायचा म्हटलं तर 2-3 माणसं लागतात. पण आता बघू शकता तो केस कापायचे म्हणलेत एकदम शांत उभा राहिला आहे. आणि ह्याच्यावरनं आपण समजून जायचं की प्राण्यांची केस प्राण्यांच्या अंगावरती जास्त ठेवायची नाहीत, त्याच्यामुळे त्यांना त्रास होत असेल. एवढी तर आयडिया माझ्याकडे पण नाही, पण एकदम शांतपणे उभं राहणारा प्राणी, एकदम शांत म्हणजे काय विचारच करू शकत नाही अशा पद्धतीने. आणि केस कापताना त्याला जी काय आपण नवीन मशीन घेतलेली आहे, छोटी मशीन आहे, पण ती अशा पद्धतीनं काय केस कापत असते, त्या पद्धतीनं प्राण्याला अजिबात इजा होणे नाही, कुठलीच जखम होणे नाही, हा एक बेनिफिट आहे. आणि त्यांना रस्सीने बांधणे किंवा काय करणे असली काही गोष्ट करावी लागत नाही. बघू शकताय तो एवढा ॲग्रेसिव्ह प्राणी असतानासुद्धा केस कापताना फक्त एक हात त्याच्या मानेला ठेवलेला आहे आणि शांत उभा राहिलेला आहे तो आणि केस कापून देत आहे त्याची. आणि तुम्ही पण जर मेंढीपालन करत असाल तर अशा काही गोष्टी जर करायच्या असतील, थोडी खर्चिक गोष्ट आहे, महाग वस्तू मिळतात, पण खूप सारे बेनिफिट असतात. आता कोणी विचार केला नसेल की अशा काय मशनीनं ह्या प्राण्यांची केस वगैरे कापली जातील, पण मी थोडंसं एक प्रयोग केला होता, त्याच्यानुसार पुन्हा हे चालवलेलं आहे. आणि ह्या मशनीमध्ये कमीत कमी 16 ते 17 प्राणी मी हेअरस्टाईल केली होती. आज पुन्हा रानाची एकदा हेअरस्टाईल करतो आहे, तरीसुद्धा त्या मशनीचा काय म्हणजे मेंटेनन्स किंवा काय तसल्या काही गोष्टी आल्याच नाहीत. आणि एक काम करायचं आहे, धुतलं की लगेच त्याला चालूमध्येच म्हणजे वॉश केलं
की लगेच 2-3 मिनटात चालू करा मशीन, अजिबात काय होत नाही आणि 100% म्हणजे कुठेच त्याला जखम होणार नाही ह्याची गॅरंटी. तुम्ही कितीही जरी नवीन असाल, बाबा आपल्याला मोठी जी मशीन असते, माझ्याकडे मोठी पण मशीन आहे, ती मशीन जर चालवायची म्हटलं तर थोडा एक्सपिरियन्सवाला माणूस लागतो आणि एक्सपिरियन्ससोबत त्याला प्राण्यांना पकडणारा पण माणूस लागतो. पण ह्या मशीनला अजिबात कुठला माणूस पकडायला लागत नाही, प्राण्याला अजिबात कुठलं त्याला बांधणे नाही किंवा झोपून केस कापणे तसला काही विषयच नाही. एकदम शांत उभं राहतं आणि एकदम शांत उभं राहून सर्व जी काही केस त्याची म्हणजे हेअरस्टाईल आहे ती अशा प्रकारे आपण करत असतो. आता आमच्याकडे थंडीचं वातावरण चांगल्या प्रकारे असतं, पण आमच्या वातावरणामध्ये सुद्धा जर ह्याची हेअरस्टाईल केली तर मला अनुभव आलेला आहे, चांगलं वजन वाढतं. आणि आज काय रानाचं म्हणजे हेअरस्टाईल करणे वगैरे तसला काही विषय नव्हता, काही गरज पण नव्हती. पण आज उभा राहिला होता तर म्हटलं चला आज उभाच राहतोय तो, तर मग म्हटलं चला आज पुन्हा त्याची एक हेअरस्टाईल करू आणि तुम्हाला त्या मशीनीचा पण डेमो पाहायला भेटेल, काय पद्धतीनं मशीन काम करत असते. आणि ही मशीन तर सलूनवाल्यांची असते, म्हणजे सलूनमध्ये जी हेअरस्टाईल करतात त्याची मशीन आहे. खूप साऱ्या लोकांनी माझ्याकडे ह्या मशीनीबद्दल चौकशीही केली होती. पण मेंढीपालन जर करायचं असेल, थोडे प्राणी असतील 20-25 प्राण्यांना, तर अजिबात काय प्रॉब्लेम येत नाही ह्या मशीनीचा. आणि जर मोठी मशीन असेल, मोठी मशीनचं पलवानाची क्वालिटी आणि पलवानाचा जो रुतबा आहे एकच नंबर. बघा काय म्हणतोय आहे का, असं हत्यार जर असेल एखाद्याकडे तसं तर कंट्रोलमध्ये पण चांगलं राहते. आता बघा केस कापायसाठी उभा राहिला होता, मी पण त्याला धुवणार होतो आज आणि धुतल्यानंतर मग तो उभाच राहिला. मग म्हटलं चला केस कापून 5 मिनटात केस कापली. 5 मिनटं अजिबात काय केलं नाही, त्यानं शांत उभा राहिला. आणि त्याला मी सांगितलं होतं की मी केस कापलीत ना तुझी की तुला बाहेर सोडेन, त्याच्यामुळे तो आज माझ्याबरोबर म्हणजे मला सांगतो आहे आता झालं आहे ना सोड बाहेर. अशा पद्धतीतनं रान आहे आपला आणि एकदम म्हणजे ॲग्रेसिव्ह पण म्हणायला लागेल आणि शांत पण म्हणा, दोन्ही क्वालिटीमध्ये आहे. आता बघू शकता त्याचं म्हणणं आहे मला सोड रे, तर संध्याकाळी आपण सोडू त्याला. आणि ज्या मशनीनं आपण केस कापतो, म्हणजे मी आज ज्या मशनीनं याची केस कापलेत ना, लईत लई 5 मिनटं लागतात आणि कुठे लागणे किंवा काय असल्या काही गोष्टी होत नाहीत. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही जर असं काय करत असाल तर नक्कीच मेंढीपालनात कामाला येतं. आणि जर असे चकाचक मेंढरं असतील तर खरोखरच एकदम सुपरमध्ये राहतील. आता बघू शकता ह्या पुन्हा एकदा झिरो कटमध्ये झालेला आहे. आणि एवढं प्रेम करता येणार रे, एवढं प्रेम म्हणजे काय बेसा प्रेम आहे. पण काय बोलतात ना, माणूस हा बेकार असतो त्या पद्धतीतला आहे. एवढं जीव लावतं नाही आहे आणि एवढं प्रेम करतं तर काय विचारू नका. सर्वच प्राणी, पण आपणच माणूस बेकार असल्यामुळे ह्यांना आपण विकतो वगैरे. पण खरोखर लय आपल्यापेक्षा जास्त प्रेम, आपल्यापेक्षा शब्दाला वाचनिक. जर त्याला म्हणलं ना त्या उभा राहते उभं, फक्त बाहेर सोडलं की ऐकत नाही. पण इथं जर म्हणलं ना उभा राहा रे राणा, शांत उभा राहते. पूर्ण केस कापले, अजिबात काय हल्ला नाही, काय नाही, डुलला नाही, एकदम शांत उभा राहिला आहे. आता फक्त त्याचं म्हणणं आहे की मला बाहेर सोड, त्याच्यामुळे तो तसा करतो आहे, बाकी काय नाही. का रे नाही, ये इकडे ये ना. ते बघ कॅमेऱ्यात, तर बघ, अरे इकडं बघ ना, कॅमेऱ्यात बघ, ते बघ, ती बघ काय म्हणते ती बघ. आणि अशा पद्धतीतला आपला हा पैलवान आहे आणि आता रिकवर झालेला आहे, अजिबात काय विषय नाही त्याचा बॉडीचा. आणि त्याचं बघ मागची जी साईज आहे ती बघू शकता काय पद्धतीतनं आहे. आणि बोन साईज तर काय विचारायचीच नाही त्याची, बोन साईज त्याला काय माहीत नसते. त्याचं एकच असतं, मला खायला दे आणि शांत झोपायला दे, अशा पद्धतीनं आहे. आणि तुम्हाला जर मेंढीपालन करायचं असेल तर असली काही मस्तपैकी क्वालिटीची हत्यारं ठेवायची, तर मस्त एकदम. आणि जर अशा क्वालिटीमध्ये असतील ना चकाचक एकदम, हे लाजबाब, कोणी पण आलं की फिदा होतं त्याच्यावरती. आता तर तो चांगल्या मजबूतीच तयारीचा आहे. काय नाही अशा पद्धतीतनं तो आहे मेल आता आपला. सोडतो थांब, चल बाहेर सोडतो मी तुला, थांब सोडू बाहेर. आणि ह्याला बाहेर सोडायचं म्हणलं ना की आमची घुंगरू आहे ना, तिला सर्वात मोठं टेन्शन येतं की हा बाहेर आला की, कारण हा मग काही कुणाला सोडत नाही. त्याच्यामुळं आत्ता नाही दिवसाचा सोड, संध्याकाळचं सोडतो. आणि ह्याचे हे इशारे आहेत. आणि बिना खुराकाचं तालमीतलं पैलवान आहे.
खूप साऱ्या लोकांना वाटतं की आम्हाला द्यावा. अजून 1-2 महिने पाहिजे तर ठेवतो, आणि नंतर तुम्हाला जर कोणाला हवा असेल हा नक्कीच देऊ आपण त्याला.